श्री गुरुदेव दत्त. राशी चक्रातली 8वी रास व जिचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे. समजण्यासाठी अतिशय अवघड अशी ही रास आहे. म्हणजे ह्या राशीच्या व्यक्ती कशा आहेत हे समजण्यासाठी खरंच अवघड आहे. ती राशी म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक ही राशी अष्टम स्थानातली 8वी रास आहे. त्यासोबतच ती निदर्शक रास आहे आणि स्थिर तत्वाची रास आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती या फार हळव्या असतात. स्वतःच्या दुःखाबाबत तर फारच हळवी असते ती रास. सोबतच या राशीला काय होतं की यांना सुख हे लवकर मिळत नाही. अक्षरशः ह्या राशीवाल्यांना म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सुखाच्या बाबतीत ना थोडंसं त्यांची निराशा असते. त्यांना सुख हे ओरबाडूनच घ्यावं लागतं. ह्या राशीचं हे सर्वात मोठं दुःखदायक गोष्ट आहे. क्वचित प्रसंगी वृश्चिक राशीच्या व्यक्ती या थोड्याफार ढोंगी स्वभावाच्या वाटतात. त्यासोबतच पण ह्या अतिशय मेहनती देखील असतात. मेहनती स्वभाव व जबरदस्त इच्छाशक्ती ह्या राशीमध्ये असते. मनावर ताबा नसलेली देखील ही रास आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं ना थोडंसं त्यांच्या स्वभावाच्या बाबतीत किंवा त्यांच्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ता लवकर लागत नाही. यांच्या मनात एक असतं, ओटावर एक असतं. थोडीशी ही रास ना निगेटिव्ह म्हणून गणल्या जाते, कारण ती अष्टम स्थानात. अष्टम स्थान हे अडचणीचं स्थान असल्यामुळे या राशीवर प्रभाव देखील तशाच प्रकारे असतो की लवकर कळत नाही. थोडीशी नैराश्यवादी ही रास आहे. त्यासोबत थोडंसं काही लपवालपवी या गोष्टी देखील या राशीमध्ये असतात. ते अष्टम स्थानात असल्यामुळे थोडंसं मनस्ताप म्हणा, वेदनादायी ही राशी आहे. त्यासोबत तीव्र दुःख देखील या राशीला असतं. पण या राशीचं एक असतं की ह्या राशीच्या व्यक्ती ह्या दिसायला फार सौंदर्य संपन्न असतात. यांचं नाक हे अतिशय छान असतं. त्यासोबत यांचं व्यक्तिमत्व उत्तम असतं. त्यांना बघितल्यानंतर ना खूप प्रसन्नता वाटते. त्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा किंवा त्यांची शरीरयष्टी अतिशय सुंदर असते. त्यामुळं प्रभाव त्यांचा खूप लवकर दुसऱ्यांवर पडतो. आता वृश्चिक राशी, अष्टम स्थान, त्यानंतर स्थिर आहे, ह्या सगळ्या बघितल्या तर त्यांना त्रास काय होऊ शकतो. त्यांना योनी मार्गातले त्रास असतात. त्यानंतर स्त्रियांचं जर बघितलं त्यांना मासिक पाळीविषयी त्रास असतो. त्यानंतर त्यांना अपेंडिक्स सारखा आजार हा देखील होऊ शकतो. मंगळाची रास आहे त्यामुळे त्यांच्यात शीघ्रकोपीपणा तर आलेलाच आहे. एकलकोंडेपणा पण आलेला आहे. पण त्यासोबतच ह्या राशीचे एक तत्व आहे, जर यांचा कोणी जर विश्वासघात केला तर हे त्या व्यक्तीला सोडत नसतात. त्या व्यक्तीचा त्याने विश्वासघात का केला याविषयी पाठपुरावा केल्याशिवाय व त्याविषयी पूर्णपणे माहिती कळाल्याशिवाय हे त्या व्यक्तींना सोडत नसतात. त्यामुळे विश्वासघात व्यक्तींनी नक्कीच या वृश्चिक राशीवाल्या व्यक्तींपासून थोडं लांबच असणं आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी काम कुठं करावं तर गुप्तता जिथं पाळणं आवश्यक असतं अशा ठिकाणी यांनी कामं करावे आणि खरंच ते तिथे यशस्वी देखील होईल. गुप्त कारवाया, गुप्त प्रकरणे, त्यानंतर खलबते अशा ठिकाणी अतिगुप्तता जिथं पाळल्या जाते, जैसे सैनिक जे असतात अशा ठिकाणी तिथे यांनी काम करावं. हे अतिशय उत्तमरित्या यशस्वी होतील. जंतुनाशकांच्या कंपनी जिथे असतात अशा ठिकाणी ते काम करू शकतात. त्याबरोबर शस्त्र जिथे तयार केल्या जातात, मग ते साधारण असू द्या, म्हणजे तुमचा घरातला चाकू जरी असेल अशा ठिकाणी जरी त्यांनी काम केलं किंवा त्याच्याशी निगडीत काम केलं तरी ते यशस्वी होऊ शकतात. त्याबरोबर सैनिकी, पोलीस, गुप्तचर, त्यानंतर सफाई खाते या अशा ठिकाणी ते काम करू शकतात. विमा एजंट म्हणून, आणि ती मंगळाची रास आहे त्यामुळं बटाट्याचे व्यापारी देखील ते उत्तमरित्या होऊ शकतात. हो, मंगळ हा भूमीशी कारक आहे त्यामुळं बटाट्याचा व्यापार किंवा शेती व्यवसाय हे देखील चालेल. त्यांनी अग्निशामक दल ह्याच्यामध्ये सुद्धा काम करू शकतात. तर अशा प्रकारची ही वृश्चिक राशी आहे. 8वी रास आहे, वृश्चिक रास आहे, म्हणजेच विंचू आहे. त्याचा सिंबल तुम्हाला माहित आहे, तो डंख तर मारणारच आहे. म्हणजे त्याचा जो गुण आहे तो सोडणार नाही. पण त्या व्यक्तींसोबत म्हणजे वृश्चिकवाल्या व्यक्तींसोबत जर तुम्ही चांगला व्यवहार केला, त्यांचा विश्वासघात केला नाही, त्यांना विनाकारण डिवचलं नाही तर नक्कीच ते त्यांची नांगी उचलणार नाही आणि तुम्हाला डंक देखील करणार नाही.
खूप चांगली रास आहे. थोडेफार प्रमाणात त्यांच्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी देखील आहे, म्हणजे निगेटिव्ह पण आहेत पण पॉझिटिव्ह पण तेवढ्याच आहेत. कशी वाटली तुम्हाला वृश्चिक राशी नक्कीच आम्हाला सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.